मल्लमा देसाई ज्यावेळी कर्नाटकातून आमचे शिवाजीराजे मोहीम जिंकून येत होते त्यावेळी बेलवडी म्हणून गाव होतं. बेलवडी गावची ठाणेदारीण होती मल्लमा देसाई. मल्लमा देसाई एक स्त्री आहे. मल्लमा देसाई स्वराज्य कारभार सांभाळत होती तिथला. आणि एक स्त्री राज्य सांभाळते म्हणून आमच्या दादाजींना जरा कडूच वाटलं. कारण की आज पण असं म्हटलं जातं की स्त्रियांनी तिच्या पायरीनच राहिलं पाहिजे. अरे विसरतो का रे गड्या? त्याच स्त्रीच्या पोटी तू जन्म घेतो, 9 महिने 9 दिवस तिच्या पोटात राहतो आणि त्या स्त्रीला म्हणतो स्त्रीनं जरा पायरीनच राहिलं पाहिजे. दादाजींनी आमच्या पाहिलं आणि दादाजी त्या मल्लमा देसाईवरती चाल करून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. मल्लमा देसाईनं थोडीशी आपली ताकद लावली आणि दादाजींचा पराभव केला. एका स्त्रीकडून आपला पराभव होतोय हे दादाजींनी पाहिलं. दादाजींनी आपलं सैन्य वाढवलं आणि दादाजींनी अखेर मल्लमा देसाईचा पराभव केला. मल्लमा देसाईचा पराभव केल्यानंतर तिला राज्यसभेमध्ये दाखल करण्यात आलं. छत्रपती शिवाजीराजे सिंहासनावर बसलेले आहेत. शिवाजीराजांनी हे पाहिलं आणि शिवाजीराजे म्हणतात की दादाजी काय हे? त्यावेळी दादाजी सांगू लागतात की मल्लमा देसाई नावाची एक ठाणेदारीण आहे. ती स्त्री आहे, ती एक महिला आहे आणि महिलांनी राज्यकारभार सांभाळावा. हे ज्यावेळी आमच्या मल्लमा देसाईनं ऐकलं त्यावेळी मल्लमा देसाई आमच्या राजांना सांगू लागते, राजे तुम्ही जसे बाकीचे राजे आहात ना तसेच राजे मला तुम्ही वाटताय. पण ऐका ना राजे, माझं 9 महिन्याचं एक बाळंतपणाचं म्हणजे एक प्रसंग सांगते तुम्हाला. मी 9 महिने बाळंतपणामध्ये असताना माझ्या मुलाला आतमध्ये काय होतंय काय नाही याचा विचार न करता या राज्यासाठी झटले, या राज्यासाठी लढले. आणि ऐका ना राजे, तुमच्या या मावळ्यांनी मला आता इथं कैद केलं आहे, बंदिस्त केलं आहे. सांगा ना आता मी काय करणार? माझ्या बाळाच्या जन्मासाठी मी आतोनात प्रयत्न केले. बाळ जन्मलं, आज बाळ माझं 9 महिन्याचं आहे. फक्त त्या बाळाला तेवढं वाचवा, माझा जीव घेतला तरी चालेल. कोण सांगतंय? कसं असतं आपल्या आईचं काळीज? म्हणजे स्वतःचा प्राण गेला तरी चालेल पण माझ्या लेकराला काही झालं नाही पाहिजे हे फक्त जगाच्या पाठीवर एक आईच जाणू शकते आणि एक आईच ठरवू शकते. मल्लमा देसाईनं सांगावं, राजे काय शिक्षा द्यायची ती मला द्या, माझ्या लेकराला देऊ नका. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्याला इशारत करतायत. त्यावेळी तो मावळा एक वाटी हातात घेऊन येत आहेत की जी वाटी ज्याच्यामध्ये दूध आहे. महाराज त्या 9 महिन्याच्या लेकराला आपल्या मांडीवरती झोपवतायत आणि चमच्यानं दूध पाजतायत. आणि हे चित्र ज्यावेळेस मल्लमा देसाईनं बघितलं त्यावेळी मल्लमा देसाईला आश्चर्य वाटलं. चला हा राजा बाकीच्या राजांसारखा तरी नाही. मग मल्लमा देसाईकडे बघत बघत राजे असे म्हणतायत, हा जो आमच्या मांडीवरती झोपलाय ना हा आमचा भाचा आहे. कोण आहे? भाचा आहे. मग सांगा दादाजी आता ह्या आमच्या कोण झाल्या? तसं मल्लमा देसाईच्या तोंडातून आवाज आला, राजा आम्ही तुमच्या भगिनी झालोत. आणि राजे फुटफुटतात, सांगा मग दादाजी कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हिसकावून घेतो? दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं, बहिणीला राज्य द्यायचं असतं. बहिणीला राज्य मात्र द्यायचं असतं. असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे पण काही वैभव आहे याचा गर्व न करता त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य परत करतात. साडी चोळी देऊन सन्मानाने तिला परत पाठवतात. आणि हे सगळं चित्र ज्यावेळेस आमच्या आऊसाहेबांना कळतं, मासाहेब जिजाऊंना कळतं, त्यावेळी मासाहेब जिजाऊ म्हणतात, आता आमचा शिवबाराजे कर्तबगार झालाय, आता शिवबाराजे जाणू लागलाय, आता आमचा शिवबाराजे एका प्रचंड मोठ्या रथावरती बसलाय. शिवबाराजेंनी जाणलं